ही गोष्ट घडलेली आहे असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही, परंतु जो सीसीटीव्ही पुढे झाल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना. सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे. तक्रार नाही केलं ती नंतरची बाब. पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना. आमच्या प्रतिक्रिया मग तुम्हाला समजतील ना. तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीने मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकतं, आमचा अंदाज आहे. कारण बघा, लाल कलरचा रंग केल्याने आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे. आम्ही म्हणतोय म्हणजे कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं त्याची प्रतिक्रिया असं होऊ शकतं. आता बघू आम्ही, त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला, तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपन चोरही म्हटलंय काल भाषणामध्ये. बघा, ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू दे ना. त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का? आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? नाही दिली आहे ना. गेल्या 3 दिवसापासून दादरचा हा परिसर दुमसताना बघायला मिळत आहे. मग चौकाचा वाद असो नाही तर मासाहेबांच्या पुतळ्याचा वाद. नाही, चौकाचा वाद असा नाही आहे. तेव्हा पण आम्ही सांगितलं, जर माजी आमदाराला आणि मला आता क्लिप मिळाले, माजी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला 2 कोटी निधी मिळतो आणि मला 20 कोटी मिळतो. म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय? जर प्रशासन माजी आमदाराला 20 कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना 2 कोटी देतात आहे, म्हणजे तुम्ही बघा प्रशासन कशा पद्धतीने चाललंय आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय. याचं उत्तर स्वतः माजी आमदारांनी, माझ्याकडे फुटेज आहे, ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे. म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ, आम्हाला निधी मिळणार, सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार, अशी सध्याचा सरकारचा धारणा आहे. गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल, पोलिसांकडून योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल त्या पद्धतीने. फक्त पोलीस बोलले की संयमाने थांबा, आम्ही पहिला शोध पूर्ण करतो, त्यानंतर तुम्हाला करतो. ऑपरेशन सिंदूरला तुम्ही कुंकूने उत्तर दिलं आणि त्याचाच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे. अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते. बाकी आम्ही काही त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी कुंकूचा तरी ते वापर केलाय लाल कलरचा, म्हणून आम्हाला थोडा वाटतं. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात, शिवसैनिकांना नाही, आता काय तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात. मला तिकडनं तुम्ही जसं बातम्या देताय त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला. तरी संपूर्ण प्रकरणाचं फुटेज समोर आल्यानंतरच सर्व गोष्टी समजतील असं महेश सावंत यांनी म्हटलंय. करतो ही जी विकृती आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही कलर रंग टाकत असाल एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्यावर तर ते चुकीचं आहे. आम्ही सुद्धा या बाबतीत निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर जी काही योग्य ती कारवाई ती केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु गेल्या काही आपण वर्षांपासून पाहतोय की मूर्तींची विटंबना करण्याचा प्रसंग जो आहे तो वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळतो. कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं विटंबन होतं, तर कुठे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा महात्मा गांधींच्या संपूर्ण मूर्तीचं विटंबन होतं. आता तर थेट शिवाजी पार्कात जो रहदारीचा मोठा परिसर आहे त्या परिसरातल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरतीच हा सगळा प्रसंग झालाय विटंबनेचा. नाही, खरंच ह्या ज्या काही घटना घडतात त्या चुकीच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय होतं की जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकर असतील तर जे कोणी महामानव आहेत त्यांच्याबद्दल काही नेते खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट करतात आणि स्टेटमेंट केल्यानंतर सरकारकडनं नाही तर इतर नेत्यांकडनं त्याचा निषेध होत नाही, जे सत्तेत आहेत. मग ह्याला काय होतं की जे इतर लोक असतात, कमी शिकलेले असतील नाहीतर जे कोणी असतील, त्यांना असं वाटतं की अरे नेते जर एवढ्या महामानवांबद्दल बोलून सुद्धा कुठंच त्यांच्यावर काही कारवाई होत नाही तर आपणही केलं तरी चालतं, असं एक कुठेतरी ॲटिट्यूड नाहीतर एक मानसिकता लोकांमध्ये तयार होते. त्यामुळे कुठलाही व्यक्ती असो, सत्तेत असो नाही तर विरोधात असो, जर महामानवांबद्दल खालच्या लेवलला जाऊन ते बोलत असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अशी प्रथा जेव्हा याच्या पुढे आपण सर्वजण मिळून ती करू तरच कुठेतरी एक रिस्पेक्ट जो असतो तो रिस्पेक्ट कायम तिथे राहील, नाही तर अशा गोष्टी होत राहतील. दादा, आज मराठवाडा मुक्तीसंग्राम तर या प्रकाराचा निषेध असं रोहित पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ही 3 दृश्य मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी संपूर्ण परिसरात पाहणी केली. तर टीव्ही स्क्रीन वरची मधली जी दृश्य आहेत ती हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीनं शिवसैनिक शाखा प्रमुख त्या ठिकाणी पोहोचलेले होते. त्यांनी या पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे. या संपूर्ण पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता या सगळ्या स्थानिक शिवसैनिकांनी केलेली आहे. माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते सुद्धा त्या परिसरात पोहोचलेले होते. आमदार महेश सावंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता आणि माझं कुंकू हे जे आंदोलन ठाकरेंच्या सेनेनं केलेलं होतं त्याची प्रतिक्रियाही असू शकेल असं महेश सावंत यांना वाटतंय. त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. जेव्हा ते या परिसरात पोहोचलेले होते तेव्हा त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आलेला होता. ही दृश्य आपण पाहतोय. माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे त्या परिसरात सध्या पोहोचलेले आहेत.